नमस्कार श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 16 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 17वा अध्याय वाचत आहोत. 17व्या अध्यायाच्या आपल्या 400 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 400च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ब्राह्मणाचे षटकर्म जाण, यजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, प्रतिग्रहो दान ही साही. हो का द्विजन्मे तिन्ही वर्ण, त्यात क्षत्रिय वैश्य दोघे जन, त्यास ती कर्मी अधिकारणपण, यजनदान अध्ययन. जे उत्तम जन्मे ब्राह्मण, त्यांची षटकर्मी अधिकार जाण, तिन्ही परमार्थ्यासी पूर्ण जीविका वर्तन ती कर्मी. कोणे कर्मे जीविकेसी, कोणे पावी जे परमार्थासी, त्या ब्राह्मण कर्म विभागासी ऐक तूज पाशी सांगेन. यजन ते यज्ञचरण, अध्ययन ते द्वेद पठन, दान जे देणे आपण, हे त्रिकर्म जाण परमार्था. गुरुत्व घेऊन आपले, याजन ते याग करविणे, अध्ययन वेद पडवणे, सोये दान घेणे तो प्रतिग्रहो. जाहली या सदिच्छ संपत्ती, येती ही कर्मी जीविका वृत्ती. गुरुत्वे गुरुपूजा प्राप्ती, तेने जीविका स्थिती ब्राह्मणा. क्षत्रिय वैश्य द्विजन्म्यासी, गुरुत्व बोलिले नाही आसी, ही तिन्ही कर्मे त्यासी निषेध तेसी या लागी. आता ब्राह्मणाचे लक्षण स्वय सांगत आहे श्रीकृष्ण. मुख्यतम साधारण त्रिविध जाण उद्धवा. स्वधर्मनिष्ठ ब्राह्मणापाशी, तप तेज धैर्य यशोराशी, प्रतिग्रहो इतुकियांसी, मूळनाशासी कारण. जो स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण, करी प्रतिग्रहो अंगीकरण, तो जानपा साधारण, हे एक लक्षण द्विजांचे. जो प्रतिग्रह परांडसख ब्राह्मण, तेने याजन अध्यापन जाण, स्वधर्मे करुणिया द्रव्यजर्जन जीविका वर्तन करावे. दरोनी द्रव्याशा मानसी, न करावे यागास्ता कर्मासी, का सांगोनी वेदाक्षरासी, द्रव्यो त्यापाशी इच्छु नये. करोनी वेदाक्षरा दान, जो शिष्याचे न घे धन, ऐसा वैराग्य परिपूर्ण, तो शुद्ध ब्राह्मण सर्वथा. ऐक त्याचे जीविका वर्तन, शीलका उच्च वृत्ती जाण, ऐक त्यांचे ही लक्षण सकारण सांगेन. शेत सवंगुनी गेल्या जाण, ते शेती प्राप्त कनीसे काकन, ते शीलवृत्ती संपूर्ण, ऐक लक्षण उच्च वृत्तींचे. स्वामी नसता सांडले जाण, ऐसे हाटवाटी पडिले कन, ते वेचूनी घेणे आपण, जीविका वर्तन त्यावरी. या नाव उच्च वृत्ती, ब्राह्मणांची अतिशुद्ध स्थिती, तोही प्रकार उद्धवा प्रती स्वय श्रीपती सांगत. वर्ण माझी उत्तम वर्ण, त्या ब्राह्मणाचा देहो जाण, क्षुद्र कामार्थ निर्माण, देवी आपण नाही केला. पशुपक्षादी योनीच्या ठाई, कामा वाचून आन नाही, तेची जरी ब्राह्मणाचे देही, ते विशेष काही उत्तमत्वे. ब्राह्मणाचे देही जाण, करावे स्वधर्मे अनुष्ठान, माझे उद्देशे संपूर्ण, तापोसाधन कुच्छदिके. मी हृदयी धरोनी अनंत, जो पूर्ण वैराग्ययुक्त, तपादी साधनी सतत, सदाशीलता ब्राह्मण जे.
त्यासी देहपातांच्या अंती माझ्या अनंत सुखांची प्राप्ती. तेथ स्वर्ग सुखादी संपत्ती मावळती तत्काळ. ज्या सुखाचे ये सुखस्थिती स्फुरेना संसार स्फूर्ती. जेथून नाही पुनरावृत्ती ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणा. कुच्छद्रादी साधनयुक्ती ब्राह्मणा ब्रह्म सुखप्राप्ती. त्याची सुखाची सुखसंपत्ती शीलोच्छ वृत्ती साधका. शील अथवा उच्चवृत्ती करुणी संतुष्ट चिंतवृत्ती. विषय वैराग्ये मत्प्राप्ती पूजिती अतिथी मद्भावे. अतिथी आदि आदेख प्राणातीही नवे प्राणदख. नाठवे निज तहान भूक समय आवश्यक देयन्न. तीर्थत्यदरेसी जान देऊनी अत्यंत सन्मान. यथानुशक्य देतन्न मी जनार्दन संतुष्टे. सांडोनियाभिमान सर्व जीवांसी सर्वदा लीन. या नाम महद्धर्म जाण शुद्ध दक्षिण हे धर्माचे. ऐसे जे स्वधर्म चरण ते करत्यासी अतिभूषण. ये धर्मी नरिगे दूषण अतिशुद्ध चरण या नाव. मज माझी रंगली चित्तवृत्ती या लागी विसरला गृहशक्ती. त्यासी गृहश्रमी माझी प्राप्ती सुखसंपत्ती निजबोधू. निर्धनासी ऐशिया रीती गृहश्रमी माझी प्राप्ती. आता सदनांचे प्राप्तीची स्थिती एक तुझ प्रती सांगेन. सदन होय जे सज्ञान तेन करिता अतिसाधन. माझी प्राप्ती अति सुगम जान एक लक्षण तयांचे. आधीच पूज्य ब्राह्मण त्याहीवरी माझा भक्त जान. माझे निज भजने अतिसंपन्न मध्वी वे पूर्ण परिपक्व. मागणे नाही सर्वथा हा नेम माझी या निज भक्ता. त्यासी पिढी जे क्षुधादी व्यथा ते निवारिता जो होय. देऊनी अन्न जीवन वस्त्रादी करूनी लवन. ऐसे वैसुनिया निधन भक्त संरक्षण जो करी. नाही देणे निर्भस्तीचा देऊनी आभारण ठेवी माथा. सन्माने अतिनम्रता जो मस्तिक्षा संरक्षी. जेवी पोटातले कळवळेसी माता गोडते दे बाळकासी. तेवी सांडोनी निस्वार्थासी माझा भक्तासी जो रक्षी. ते माझे सांडुनी निज भक्ता त्यासी मी नाही आपुले माथा. मग वैकुंठाची वरुता या त्याही परता पाववी. ज्यासी म्या वाहिले निज माथा त्यासी कोण्या अर्थाची दुर्लभता. जो संरक्षी माझ्या निज भक्ता त्यासी उद्धरिता मी उद्धवा. माझे भक्ताची साकडी जो कोणी निजांगे दवडी. त्यासी भवारण परथडी तत्काळ रोकडी मी पाववी. जेवी का जळ सागरी नाव धन्वंता ते सातारी. तेवी भक्तरक्षका संसारी मी उद्धवरी उद्धवा. या परी धन्वंत जन जो करी भक्तरक्षण. देवकी वसुदेवाची जान त्यांचे उद्धरण मी करीन. सर्वांचे आपत्तीचे निवारण राजेनी करावे आपण. त्या रजधर्माचे लक्षण स्वयं श्रीकृष्ण सांगत. सर्वांचे आपत्तीत रक्षण राये करावे आपण. दीन दुर्बळ ब्राह्मण आयचित जन शोधुनी. व्यासन प्राप्त निजात्मजा पिता संरक्षणी निघे पैजा. तेवी आपत्ती पासोनी प्रजा संरक्षणी राजा सादर. करोनी प्रजांचे रक्षण आपल्या आपत्तीसी आपण. सोय करावे निवारण हा स्वधर्म जाण रायांचा. शिखरी वृतल्या भद्रदाती स्वय निघे आत्मशक्ती. गजी गजवा शावे नेनो किती काढी ऋती बाहेरी.
तेवी राजा जो भूपती, तेने प्रजा रक्षावे आपत्ती. आपुले ही आपत्तीची निवृत्ती, निजात्मशक्ती जो करी. ऐशिया स्वधर्मा स्थिती, सादरे वर्ते तो भूपती. त्यांच्या स्वधर्माची फलप्राप्ती, स्वये श्रीपती सांगत. या परी जो का नृपती, इहलोकीच्या राज्यप्राप्ती. धर्म अधर्म नाशुनी स्वधर्मस्थिती, स्वर्गप्राप्ती तो पावे. राज्याचे अंती नरक, ऐसे बोलती ज्ञाते लोक. ते निरय गती नाशोनी देख, स्वधर्मे परलोक पावले. ते स्वर्गलोकी गाजान, अर्क प्रकाश समान. विमान तेथ आरूढोनी आपण, इंद्र समान सुखभोगिती. गृहस्थश्रम अतिविषय, तेथे आचरता स्वधर्म. ओढवे जैका दुर्गम, ते अपद्ध धर्म अवधारी. स्वधर्मे पीडिता ब्राह्मणासी, तेने करावे वाग्निवृत्तीसी. का दुरावले क्षात्रधर्मासी, तेही सदोषी अतितुष्ट. ब्राह्मणासी हिंसकर्म, तो जान परम अधर्म. लागल्यानुपत्ती दुर्गम, ते क्षात्रधर्म करावा. करिता वाणिज्य कर्मास, तीळ सर्ष कार्पास. कालवलादी रस तेजस, याच महादोष विक्रयी. त्या सोडोनी सदोषा समजता, या लागी वाणिज्य प्रथा. त्या सांडोनी सदोष समजता, लागावे वाणिज्य पंथा. तांबूलपणे श्वेतवस्त्रता, हे विकिता निर्दुष्ट. ऐशिया वाणिज्य स्थिती, ज्यांची ढळेना अनुपत्ती. तेने खडगज घेऊन हाती, क्षात्रवृत्ती करावी. तेथे चोरावी ना अंगे, रणीन सरावे मागे. स्वामी कार्याची नियोगे, देह त्यागे उठावे. ऐशा शुद्ध क्षात्रवृत्ती, ब्राह्मणे कंठावी अनुपत्ती. परीनीच सेवा प्राणांती, स्ववृत्ती न करावी. क्षत्रियासी स्वधर्मे अनुपपत्ती, या लागल्या वर्तावे कोणे स्थिती. ते विशद करोनी श्रीपती, उद्धवाप्रती सांगत. क्षत्रियासी लागल्या अनुपपत्ती, पूर्वोक्त करावी वाग्निवृत्ती. का परधी करावी वनांती, तेने अनुपपत्ती कंठावी. येणेही न कंठे अनुपत्ती, तरी भीक मागावी विप्रगती. ही परीनीच सेवा प्राणांती, स्ववृत्ती न करावी. स्वधर्मे विश्वासी अनुपपत्ती, लागल्या वर्तावे कोणी स्थिती. ते विवंचना उद्धवाप्रती, कृष्णकृपा मूर्ती सांगत. वैशासी लागल्या अनुपपत्ती, तेने धरावी शूद्रवृत्ती. निष्कपट सेवा यथास्थिती, ती वर्णाप्रती करावी. वैश्य पिढील्याही अनुपपत्ती, ब्राह्मण क्षत्रियांशी वृत्ती. सर्वथा धरू नये हाती, जाण निश्चिती उद्धवा. वैश्य अति अनुपत्ती, मांडल्याही प्राणांतगती. तरी नीच सेवेची स्थिती, कोणेही अर्थी न करावी. शूद्रासी लागली या अनुपपत्ती, तिनेही न करावी क्षववृत्ती. धरोनी बुरुड क्रिया हाती, जीविका वृत्ती करावी. विकावी दोरदावी शिंकी, पाटे वरवंटे टवळी निंकी. का काष्टे वहावी मस्तकी, जीविके विखी उदरार्थ. आपत्काळाची ये गती, चतुर्वर्णाची जीविका स्थिती. म्या सांगितली तुझ प्रती, परी सर्वथा स्ववृत्ती सांडवी. एव क्रमलिया अनुपत्ती, म्या सांगितल्या ज्या जीविका वृत्ती. तेने देखीलिया ही लाभप्राप्ती, सर्वता हाती न धराव्या. आपत्काळीच्या
उत्पत्ती अनुतापे क्रमिण्यांती सांडोनिया सधर्मस्थिती यथा निकुती राहावे गृहस्थाचे विहित कर्म त्यातील ही आवश्यक धर्म तेथील ब्रह्मार्पण वर्म स्वयं पुरुषोत्तम सांगत स्वाध्याय वेदाध्ययन वेदप्रोक्त ब्रह्मयज्ञ स्वधामनी जे पितृतर्पण स्वहाजान देवतादिका बळीदानादिके जान तृप्त होय भूतगण मनुष्यासी अन्नोदक दान हे पंचयज्ञ जान नित्यकर्म हेची ब्रह्मकर्म जान जेने होय व्राह्यर्पण त्या अर्पणाची निज खून तुझ मी संपूर्ण सांगेन मी एक कर्म करता येथे हे सांडोनिया निज चिंते भगवंत रूप भाविता भूते ब्रह्मार्पण होते इथे होय कर्म सांडिता कर्माभिमान कर्म होय ब्रह्मार्पण हे संकल्पे मी न जान अर्पिती खून उद्धवा माझेनी हे कर्म साहले ते म्या कृष्णार्पणा केले येणे संकल्पचेनी बोले अंगाले कर्तृत्व जो म्हणे मी कर्म करता तो होय कर्मफळ भोगता मोक्ष बाधक ते वहंता जाण तत्वता उद्धवा ज्यांच्या ठाई अहम ममता त्यांची अंगी नित्यबद्धता जो निरभिमानी निर्ममता नित्य मुक्तता त्यापाशी या लागी सांडोनी अभिमान पंचमहायज्ञचरण गृहस्थे प्रत्याही करिता जान कर्म ब्रह्मार्पण सहजेची जैसेनी अर्पे भगवंता ते गृहस्थाची नित्यकर्मता तुझ म्या सांगितली तत्वता यज्ञादी कथा ते एक यज्ञ करावया अधिकारवंत गाठी शुद्ध 12 सहस्र अर्थ ज्यासी वेदी ज्ञान यज्ञत तेथीथ अधिकारी उदीम व्यापारी जोडिले काजे असत्य प्रतिग्रहे आले ना तरी परपीडा प्राप्त झाले काढवूनी घेतले जे द्रव्य देता चरफडी ते शिष्य घालून साकडी ऐसा अर्थ जोडीला जोडी ते परवडी द्रव्याची जे अदृच्छा सहजाले का जे शुक्लवृत्ती जोडिले जे सुखोपाय हाताले ते द्रव्य वाहिले यज्ञार्थ पाडूनी कुटुंबासी लंगण सर्व द्रव्य वेचूनी जाण करून यज्ञाचरण अधर्मपण तेनेही का जीविका जीवनवृत्ती याग करू नये निश्चिती लौकिकी मुरवावया स्थिती याग करीती ती मंद न धरिता कर्माभिमान शुद्ध द्रव्य जोडिल्या जाण करावे यज्ञाचरण हे स्वधर्म लक्षण गृहस्थांचे सांडोनिया विषलिप्सा चिंती त्याजूनी ग्रहाची ग्रहासक्ती ग्रहस्थे धरावी निवृत्ती हे स्वय श्रीपती सांगत जरी जाहली स्त्रीपुत्र गृहस्थिती परी न धरावी त्यांची आसक्ती सावध राखावी चित्तवृत्ती परमात्मयुक्ती साधने सांडोनी कल्पना प्रमाद संग सुकोन प्रमदांचे अंग ईश्वरनिष्ठ अतिचांग वृत्तीयभंग राखावी गृह कुटुंब विषयासक्ती पाहता विवेकाची स्थिती परिपाके नश्वर प्राप्ती जाण निश्चिती उद्धवा जैसा इहलोकीचा परिपाक तैसाची जाण स्वर्गलोक उभयंता नश्वर देख केवळ माईक मिथ्यत्वे स्त्री पुत्र आणि धन हे नश्वर जैसे का स्वप्न येची विषयी निरूपण स्वयंनारायण सांगत जैसे वृक्षातळी पांथिक एकत्र मिनले क्षण एक जैसे पुत्रदाराप्त लोक सर्व ही क्षणिक संगम
उभये नदी प्रवाहेसी काष्टी मिनली संगमी जैसी सोयरी सर्वजान जैसी हेलाव्या सारखी फाकती जे योनी जो जीव देहधारी तेथे तेची योनीची सोयरी ऐशी अनंत जन्मे संसारी ते अमित सोयरी जीवांसी